पुण्यात महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून अनेक प्रभागांचे चित्र आता स्पष्ट झालंय। या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते आणि त्यांच्या कुटुंबियांना पराभवाचा सामना करावा लागला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा पराभव झालाय। प्रभाग क्रमांक 25 आणि 26च्या दोन्ही प्रभागातून त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला। विशेष म्हणजे निकालाच्या सुरुवातीला त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत मतमोजणी काही काळ थांबवली होती, मात्र अखेर दोन्ही प्रभागात त्यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। दरम्यान अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे आणि चर्चेत असलेले आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांचाही प्रभाग क्रमांक 24 मधून पराभव झाला आहे। विशेष बाब म्हणजे त्यांच्या भाऊजाई लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर या दोघी प्रभाग क्रमांक 23 मधून विजयी झाल्या असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती, मात्र स्वतः बंडू आंदेकर यांना केवळ 153 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला आहे। याशिवाय शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे। पुणे महापालिकेसाठी त्यांनी पत्नी प्रतिभा आणि मुलगा प्रणव यांना उमेदवारी दिली होती, मात्र प्रतिभा धंगेकर यांचा प्रभाग क्रमांक 23 मधून तर प्रणव धंगेकर यांचा प्रभाग क्रमांक 24 मधून पराभव झाला आहे। तसेच मनसेतून शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे। वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा दोघेही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, मात्र दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला आहे। एकूणच पुणे महानगरपालिका निवडणुकीत अनेक दिग्गज आणि राजकीय कुटुंबाची गणितं फिसकटल्याचं चित्र स्पष्ट आहे। या निकालांचे पडसाद आगामी राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, पुणे।